नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री प्रेरणादायी पाठ शिकणार आहोत. चला तर मग शुभ्रासोबत परसबागेचा आनंददायी प्रवास सुरू करूया. शुभ्रा नावाची एक मुलगी होती. आई वडिलांची ती लाडकी होती. तिला फळभाज्या अजिबात आवडत नसत. जेवणात फळभाजी केली की ती नाक मुरडायची, चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आणायची. न जेवताच तरातरा खोलीत निघून जायची. तिला आई बाबा फळभाज्यांचे महत्त्व पटवून सांगायचे. फळभाज्या खाल्ल्याने जीवनसत्वे मिळतात, शरीराच्या वाढीसाठी त्या आवश्यक असतात असे सगळे सांगून झाले होते. पण तरीही फळभाज्या खाण्याला शुभ्राचा कायमचा नकार असे. शुभ्राच्या घरासमोर भली मोठी रिकामी जागा होती. तिच्या बाबांनी त्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. सुट्टीच्या दिवशी बाबांनी रिकामी जागा साफ केली. बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. अंतर सोडून सरळ रेषेत त्या मातीत लावल्या. बाबांच्या या सर्व कामात शुभ्राची लुडबुड सुरू होती. बाबांच्या कृतीकडे ती बारकाईने पाहत होती. बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे पाणी घातले. 4 दिवसांतच त्यांना अंकुर फुटले. फुटलेल्या अंकुरांचे शुभ्राला फार कौतुक वाटले. तिची उत्सुकता वाढली. त्यानंतर ती रोज त्या रोपांना पाणी घालू लागली. येता जाता ती त्या रोपांकडे पाहू लागली. तिचा बराचसा वेळ रोपांच्या सहवासात जाऊ लागला. हळूहळू भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो या भाज्यांची रोपे मोठी होत होती. उत्सुकतेपोटी शुभ्रा बाबांना रोज विचारायची, बाबा, या रोपांना आता फळं कधी लागणार? शुभ्राची उत्सुकता बाबांना जाणवत होती. म्हणून बाबा म्हणाले, बाळा, बियांना अंकुर फुटून अंकुरांची रोपं झालीत. लवकरच ती मोठी होतील, फुलं येतील, फुलांतून भाज्या मिळतील. शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी उत्सुकता वाढली होती. हे पाहून तिच्या आईबाबांना आनंद झाला. त्याच्या मनात आले, हीच संधी आहे शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी गोडी निर्माण करण्याची. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी या रोपांना फुले आली. फुले पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना. त्यानंतर फुलातून फळं तयार होत असल्याचे दिसू लागले. शुभ्रा आनंदाने हरखून गेली. ती आता रोज त्या फळांना हात लावून पाहत होती. फळांच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते. फळभाज्याच्या सहवासात शुभ्रा अधिक रमत होती. तिला या झाडांचा लळा लागला होता. भेंडीचे आणि गवारीचे झाड शुभ्रापेक्षा उंच झाले होते. भोपळ्याचा वेलही पसरला होता. टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो लागले होते. फळभाज्या तोडणीला आल्या होत्या. भाज्या तोडायचे म्हटले की शुभ्रा त्याला विरोध करत होती. फळभाज्यांशी तिची गट्टी जमल्यानं त्या तोडूच नयेत असे तिला वाटत होते. न आवडणाऱ्या फळभाज्यांचीही ती काळजी घेत होती. अखेर शुभ्राच्या बाबांनी तिला कुशीत घेतले आणि म्हणाले, बाळा, या फळभाज्यांचा प्रवास तू पाहिला आहेस. किती आनंददायी आहे हा. फळभाज्या वेगानं कशासाठी वाढतात तुला माहीत आहे का? भाज्या आपल्याला खाता याव्यात म्हणून. आपण त्या वेळेत तोडल्या नाहीत तर त्या खराब होतात, फळं गळून पडतात, झाडं सुकतात. फळभाज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. एकदा तू त्या फळांकडे पहा, ती किती ताजी आहेत. आरोग्य चांगले राहण्यासाठी फळभाज्या सर्वांनीच खाल्ल्या पाहिजेत. बाबांचे म्हणणे शुभ्राला पटले. ती हसली आणि म्हणाली, बाबा, चला आपण फळभाज्या तोडूया. विशेष म्हणजे त्या दिवसापासून शुभ्रा सर्व फळभाज्या आवडीने खाऊ लागली. इतर मुलांनाही ती फळभाज्या खाण्याचं महत्त्व सांगू लागली. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 3री मराठी 2026-27 पाठ 6वा शुभ्राची परसबाग या पाठावरील आपण संपूर्ण प्रश्नोत्तरे व व्याकरण बघणार आहोत. नुकताच हा पाठ शिकून झालेला आहे. तर सुरू करूया. नवीन शब्द शिकूया. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे, निर्णय म्हणजे निश्चय. अंकुर म्हणजे मोड, कोंब, कोंब म्हणजे उत्सुकता, आतुरता, लळा म्हणजे गोडी. हे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला आहे, उत्तरे लिहा. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा काय करत असे? याचं उत्तर आहे, जेवणात फळभाजी केली की शुभ्रा नाक मुरडायची, चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आणायची आणि न जेवताच खोलीत निघून जायची. पुढचा प्रश्न बघूया. बाबांनी बागेत कोणकोणत्या फळभाज्या लावल्या होत्या? उत्तर आहे, बाबाने बागेत भोपळा, वांगी, गवार, भेंडी आणि टोमॅटो या फळभाज्या लावल्या होत्या. प्रश्न दुसरा आहे, योग्य घटनाक्रम लावा. या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. या 4ही वाक्य मागे पुढे आहेत, पण आपल्याला तुम्हाला घटनाक्रम लावायचा आहे बघा, म्हणजे क्रमाने लावायचे आहेत. तर याचा असा क्रम आहे, पहिलं वाक्य, बाबाने रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. सुट्टीच्या दिवशी बाबाने जमीन साफ केली. बाबाने बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या.
आणि पुढचं आहे अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या. तर याचा हा या वाक्याचा घटनाक्रम आहे बघा. आपण पुढचा प्रश्न बघूया. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा क्रमांक आपण लिहायचा आहे. बिया लावून झाल्यावर बाबाने त्याला रोज नियमितपणे पाणी दिले. त्याच्यानंतर शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी उत्सुकता वाढली होती. फुले पाहून शुभ्रांचा आनंद गगनात मावेना. फळांच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. प्रश्न चौथा यामधला बघा. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. शुभ्रांच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग कशी फुलवली ते लिहा. उत्तर आहे शुभ्रांच्या बाबांनी घरासमोरील रिकामी जागा स्वच्छ केली. त्यांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणून त्या सरळ रेषेत लावल्या व रोज नियमित पाणी घातले आणि त्यामुळे सुंदर परसबाग फुलली. पुढचा प्रश्न आहे शुभ्राला झाडाचा लळा कसा लागला. याचं उत्तर आहे मित्रांनो, शुभ्रा रोज रोपांना पाणी घालायची आणि त्याची वाढ पाहायची. रोपांना फुले व फळभाज्या आल्यावर तिचे त्याच्यावर फ्रेम जडले आणि तिला झाडांचा लळा लागला. पुढचा प्रश्न बघूया. शुभ्रा फळभाज्या तोडायला का तयार झाली. उत्तर आहे बाबांनी शुभ्राला फळभाज्यांचे महत्त्व आणि त्या वेळेवर तोडणे का आवश्यक आहे हे समजावून सांगितले. बाबांचे म्हणणे तिला पटले म्हणून ती आनंदाने फळभाज्या तोडायला तयार झाली. विचार करा आणि सांगा. हे 4 प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तुम्हाला चर्चा करून वर्गामध्ये याची उत्तरं द्यायची आहेत. घरासमोरच्या परसबागेत फळभाज्यांची कोणकोणती रोपे लावता येतील. फळभाज्या वेळेत तोडल्या नाही तर काय होईल. फळभाज्या व पालेभाज्या यांच्यातील फरक सांगा. फळभाज्या खाण्याबद्दल शुभ्रात झालेला बदल तुमच्या शब्दात सांगा. तर या 4ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला तोंडी सांगायची आहे वर्गामध्ये. पुढचा प्रश्न आहे चर्चा करूया. आहारातील भाज्यांचे महत्त्व या विषयांवर मित्रमैत्रिणीसोबत तुम्हाला चर्चा करायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे लिहिते होऊया. कंसातील योग्य शब्द निवडून खालील ओळी पूर्ण करून वहीत लिहा. बघा यामध्ये पालक, गवार, भेंडी आणि भोपळा. हिरवीगार नाजूक कांडी सगळे मला म्हणतात भेंडी. आकाराने वाटोळा मी आहे भोपळा. जरी मी आहे बालक आवडीने खातो पालक. कोवळी शेंग हिरवीगार ताटात शोभून दिशे गवार. अशा प्रकारच्या रिकाम्या जागा आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भाजी विक्रेत्याची मुलाखत घेण्यासाठी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, तयार करायचे आहेत. बघा काही प्रश्न मी तुम्हाला तयार करून दिले आहेत. बघा तुमचे नाव काय आहे. पुढचा प्रश्न तुम्ही कोणकोणत्या भाज्या विकता. तुम्ही ताज्या भाज्या कुठून आणता. लोक सर्वात जास्त कोणती भाजी खरेदी करतात. भाज्या ताज्या ठेवण्यासाठी तुम्ही काय करता. आरोग्यासाठी फळभाज्या खाणे का महत्त्वाचे आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रश्न तयार करता येतील आणि ते लिहिता येतील. खेळूया शब्दांशी. गोलातील अक्षराने सुरू होणारे शब्द चौकटीतले आहे. बघा या ठिकाणी एक आकृती आहे आणि गोलमध्ये एक अक्षर आहे अ आणि अ अक्षरापासून विविध शब्द तयार केलेले आहेत. बघा अक्षर, अननस, अजगर, अभय आणि अजय. तुम्हाला आणखीन काही शब्द लिहायचे आहेत. पुढच्या आकृतीत बघूया आपण. गोलमध्ये वी हा अक्षर आहे आणि या वी पासून शब्द तयार झाले आहेत. विज्ञान, विनय, विजय, विराट आणि विकास. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला सुद्धा तयार करून वहीमध्ये लिहायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. नाक मुरडणे अर्थ आहे एखादी गोष्ट आवडत नाही असे दाखवणे. आणि वाक्यामध्ये उपयोग कसा झालेला आहे या शब्दाचा बघा. पालकाने केलेली भाजी पाहून मुलाने नाक मुरडले. दुसरा शब्द आहे लुडबुड करणे. अर्थ दुसऱ्याच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे किंवा मध्ये पडणे याला म्हणतात लुडबुड करणे. आणि वाक्यात उपयोग कसा येण्याचा तर बाबांच्या बागेच्या कामात शुभ्रा आनंदाने लुडबुड करत होती. पुढचा शब्द आहे आनंद गगनात न मावणे. म्हणजे याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. वाक्यात उपयोग कसा करता येईल. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याने राहुलचा आनंद गगनात मावेनासा झाला. मित्रांनो तुम्हाला अशा शब्दांची वाक्यात उपयोग आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगता यायला हवे. हे सर्व वाक्यात उपयोग तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्वनाम शोधा व तो शब्द अधोरेखित करा. बघा या ठिकाणी मी आईला कामात मदत करते. आम्ही मैदानात खेळतो. तुम्ही रोज व्यायाम करा. तो गाणे गातो.
आणि यामधले बघा हे जे लाल शब्द या ठिकाणी दिलेले आहेत तर ते काय आहेत बघा, सर्वनामे आहेत. म्हणजे आपण काय केलेलं आहे, नामाच्या ऐवजी हे सर्वनाम वापरलेली आहेत आणि त्याला आपण काय केलेलं आहे, लाल केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जाणून घेऊया. आई बाबा सोबत भाजी मंडईत भेट द्या, विविध भाज्या फळे यांची माहिती घ्या, चित्रे पहा आणि सांगा. बघा या ठिकाणी एक चित्राचा तक्ता दिलेला आहे, एक वचन आणि अनेक वचन. एक फूल तर अनेक फुले, एक झाड तर अनेक काय म्हणू आपण त्याला, झाडे. एक फुलपाखरू आहे तर जास्त असतील तर काय म्हणू आपण, फुलपाखरे. या प्रकारे आपण एक वचनाची अनेक वचन या ठिकाणी केलेली आहेत. बघा खालील शब्दाचे अनेक वचन घ्या, जसे फळ फळे, आंबा आंबे, घड्याळ घड्याळे, पुस्तक पुस्तके, पान पाने, रस्ता रस्ते, वही वह्या, वाटी वाट्या आणि नदी नद्या. अशा प्रकारचे आपण एका शब्दाचे आपण एक वचनाचे काय केलेले आहेत, अनेक वचन केलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे, वचन ओळखा. झाड एक वचन आहे, घरे अनेक वचन आहे, कुंड्या अनेक वचन आहे, पत्र एक वचन. यावरून तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, एक वस्तू असेल तर एक वचन आणि अनेक असेल तर अनेक वचन. खालील शब्द वाचून दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करून लिहा. बघा हा या तक्त्यामध्ये या कंसात काही शब्द दिलेले आहेत, खिडक्या, खुर्ची, टाचणी, पायऱ्या, वीट, काठ्या, चपात्या, पेटी, टोपी आणि फळे. तुम्हाला काय करायचं आहे, एक वचन आणि अनेक वचनाचा मध्ये हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता एक वचनाची कोणकोणती शब्द आहेत त्याच्यामध्ये पाहूया. तर बघा खुर्ची, टाचणी, वीट, पेटी आणि टोपी हे एक वचन म्हणजे एक वस्तू असेल तर आपण काय म्हणतो, खुर्ची. आता अनेक वचन मधल्या कोणकोणत्या वस्तू आहेत बघा, खिडक्या, पायऱ्या, काठ्या, चपात्या आणि फळे. म्हणजे एक पेक्षा जास्त आहेत त्याला आपण काय म्हणूया, अनेक वचनामध्ये ते येतील. पुढचा प्रश्न आहे, जाणून घेऊया. तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील व्यक्ती रेखांविषयी पालकांच्या मदतीने माहिती मिळवा, ती माहिती स्वतःच्या भाषेत सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व पाठावरील तुम्ही प्रश्नाची उत्तरं आपल्या वहीमध्ये चांगल्या हस्ताक्षरामध्ये ते लिहून काढायची आहेत. नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल तर धन्यवाद.